पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पिंपळनेर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपानं मारली बाजी। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली असून भाजपाचे योगेश नेरकर यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे। भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त नगराध्यक्ष तसेच पीठासन अधिकारी डॉक्टर योगिता चौरे यांच्या उपस्थितीत विशेष सभेचं आयोजन करण्यात आले होते। उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपातर्फे योगेश नेरकर यांनी तर शिवसेना शिंदे गटातर्फे विजय गांगुर्डे यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला होता। पिंपळनेर नगरपालिकेत भाजपाचे 8 तर शिवसेना शिंदे गटाचे 8 तर 2 सदस्य अपक्ष निवडून आले आहेत। दरम्यान 10 विरुद्ध 9 मतांनी उपनगराध्यक्षपदी योगेश नेरकर यांची निवड झाली आहे। तसेच स्वीकृत सदस्यपदी भाजपातर्फे डॉक्टर दयानंद कोटकर यांची तर शिवसेना शिंदे गटातर्फे संभाजी अहिरराव यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे। उपनगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर दगाफटका होऊ नये म्हणून भाजपानं आपलं सदस्य अद्यापस्थळी पाठवले होते। त्यामुळे उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होते। दरम्यान अपक्ष निवडून आलेल्या प्रशांत बागुल यांनी भाजपच्या बाजूने मतदान केल्यानं भाजपच्या योगेश नेरकर यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे। निवडणुकीनंतर यावेळी ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आज 8/1/2026 रोजी माननीय नगराध्यक्ष यांच्या पीठासन अधिकारी खाली उपनगराध्यक्ष या पदाची निवडणूक होती। या निवडणूकमध्ये आदरणीय नेते माननीय जयकुमार भाऊ अमरीशभाई पटेल, जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब खलाने व इतर नेतेगण कुणाल बाबा इतर नेतेगणांनी माझं नाव सुचवलं आणि मला भारतीय जनता पार्टीत उपाध्यक्ष या पदाचा पेपर भरायला लावला आणि इथं मग पेपर भरल्यावर मला निवड झाली। आमच्याकडे 10 लोक होते, विरोधी पार्टीकडे 9 लोक होते। मग अध्यक्ष मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आमची निवड झाली। निवड झाल्यानंतर निवडणूक एकदम पारदर्शकते होती आणि खेळीमेळीच्या वातावरणात आमची निवडणूक झाली। आता निवडणूक जरी आमची याच्यात झाली तरी आम्ही एकच ठरवलं की सर्व एकत्र करायचं आणि गावाचा विकास कसा होईल यासाठी आम्ही एकजुटीने सर्व काम करणार आहोत। इथं विरोध आणि आपला असा काही विषय राहणार नाही। गावाचा विकासासाठी आम्ही एकजुटीने काम करणार आहोत। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।